आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी ओमकार अंगडी. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. नजर सर्वप्रथम ठळक घडामोडींवर. भाजपच्या जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात. सुरक्षा दलाकडून 5 दहशतवाद्यांचा खात्मा. पालकमंत्र्यांनी घेतली दुष्काळ आढावा बैठक. बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान. सिद्धी जमातीसाठी जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी. बिम्समधील भ्रष्टाचाराबद्दल माजी नगरसेवकांची तक्रार. खानापुरात घडला रिक्षा जाळण्याचा प्रकार. नरगुंदकर भावे चौक येथे कूपनलिका खोदायचा प्रारंभ. विणकरांसाठी योजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी. महामेळावा खटल्याची सुनावणी लांबणीवर. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. चलो इस वागी के साथ कुछ मीठा बनाया जाए. यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर. सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी. थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी. और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग. अमरकॉन, खडे बाजार, बेळगावी. अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध. वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल. ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज. सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती. नियमित वाचा, स्मार्ट व्हा. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात विधानसभेसाठी मतदान होत असताना राजकीय पक्षाने तर राजस्थान आणि तेलंगणावर लक्ष केंद्रित केले आहे. राजस्थानमध्ये भाजपाने गुरुवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. जनतेला विविध कल्याणकारी योजनांचे आश्वासन देत असतानाच भारत विरोधी कारवाई करणाऱ्या गटांची स्लीपर सेल शोधून काढण्यासाठी विशेष विभाग स्थापन करणार असल्याचे वचन भाजपने दिले आहे. याशिवाय विद्यमान काँग्रेस सरकारने केलेल्या घोटाळ्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन केले जाईल. राज्याची अर्थव्यवस्था $350 अब्ज पर्यंत नेली जाईल आणि महिलांना केंद्रस्थानी ठेवून कल्याणकारी आणि कायदा व सुव्यवस्थेशी निगडीत काही योजनांची वाच्यता जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. सुरक्षा दलाकडून 5 दहशतवाद्यांचा खात्मा. जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दलाने लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. याबाबत शुक्रवारी काश्मीर पोलिसांनी माहिती दिली. त्यानुसार ही कारवाई शेवटच्या टप्प्यात असून चकमक सुरू असलेल्या संपूर्ण भागाची तपासणी करण्यात आली आहे. काश्मीर विभागीय पोलिसांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, कारवाईच्या दुसऱ्या दिवशी कुलगाम पोलिसांनी 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही कारवाई आता शेवटच्या टप्प्यात आहे. या संपूर्ण भागात शोध मोहीम राबवण्यात आली आहे. पालकमंत्र्यांनी घेतली दुष्काळ आढावा बैठक. बेळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होताच टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायतीने स्वतःचा टँकर खरेदी करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशा सूचना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्या.
दुष्काळ व्यवस्थापनाबाबत सुवर्ण विधानसौध येथे आयोजित लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. काही वर्षांपूर्वी सर्व ग्रामपंचायतींना स्वतःचा टँकर घेण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे यावेळी प्रत्येक ग्रामपंचायतीने टँकर खरेदी करून त्यांना यादी उपलब्ध करून दिली पाहिजे. टँकर खरेदी न केल्यास संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले. पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत फोर्सच्या बैठका घेऊन योग्य आर करण्यात यावा असेही ते म्हणाले. ठाकरे स्मृतिदिनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना 11व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी गणेशपुरीतील मध्यवर्ती शिवसेना कार्यालयामध्ये बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि उपशहरप्रमुख राजू तुळेकर यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त ज्येष्ठ महिला आणि पुरुष अशा 25 जणांचा शाल श्रीफळ देऊन संघटक तानाजी पावशे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सिद्धी जमातीसाठी जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी. अखिल कर्नाटक सिद्धी समाज संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की सिद्धी समाज स्वतंत्र अस्तित्व असणारा समाज आहे. मात्र या समाजाच्या जाती प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे इतर धर्मियांच्या बरोबरीने सिद्धी असा उल्लेख जातीमध्ये करण्यात येतो. त्यासाठी या जातीच्या समाजाकरिता स्वतंत्र प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. बीम्समधील भ्रष्टाचाराबद्दल माजी नगरसेवकांची तक्रार. येथील बीम्स हॉस्पिटलमध्ये नागरिकांची लूट होत असल्याचे यापूर्वी अनेक वेळा निदर्शनास आले आहे. याबद्दल काही लोकांनी अनगोळ येथील माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्याकडे माहिती दिली होती. सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभागात गैरप्रकार सुरू असून प्रसूती शस्त्रक्रियेसाठी पैशाची मागणी केली जात आहे. त्या संदर्भातील मोबाईलची ऑडिओ रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे असे त्या तक्रारदारांनी सांगितले. सदर तक्रार गुंजकर यांनी माजी महापौर विजय मोरे यांच्या कानावर घातली. तेव्हा त्या संदर्भात विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आज गुरुवारी थेट बीम्सचे संचालक डॉक्टर अशोक कुमार शेट्टी यांची भेट घेतली. तसेच घडला प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यावेळी डॉक्टर शेट्टी यांनी प्रसूती विभागाचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना तात्काळ बोलावून घेऊन पैशाची मागणी करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला. खानापुरात घडला रिक्षा जाळण्याचा प्रकार. खानापूर शहरात असलेल्या भट गलीत गुरुवारी मध्यरात्री अज्ञाताने एक रिक्षा जाळली आहे. त्यामुळे रिक्षामालक महेश गणू जाधव यांचे मोठे नुकसान झाले आहे. खानापूर शहरात अनेक ठिकाणी गांजा ओढणारे युवक खाली गाडी किंवा खाली रिक्षामध्ये बसून गांजाची नशा करत असल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिक करत आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की भट गलीत एका घरात भाड्याने राहत असलेले महेश गणू जाधव काल रात्री बस्ती गल्ली येथून आपल्या घराकडे आले असता त्यांनी आपली रिक्षा जळत असल्याचे दिसून आले. ताबडतोब त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांच्या सहकार्याने पाण्याने आग विझवली व पोलिसांना याची माहिती दिली. माहिती कळताच पोलिसांनी रात्री प्रत्यक्ष ठिकाणी येऊन पाहणी केली. नरगुंदकर भावे चौक येथे कूपनलिका खोदाईचा प्रारंभ. राज्यसभा सदस्य खासदार इरणा कडाडी यांच्या निधीतून शहरातील वॉर्ड क्रमांक 4 मध्ये कूपनलिकांची खोदाई केली जाणार आहे. त्याचा प्रारंभ गुरुवारी नरगुंदकर भावे चौक येथून करण्यात आला. येथील दत्त मंदिराशेजारी कूपनलिका खोदाई सुरू करण्यात आली. एकाच प्रभागात 10 कूपनलिकांची खोदाई केली जाणार आहे. यावेळी माजी आमदार अनिल बेनके, नगरसेवक जयतीप सौदाती, राजशेखर डोणी, बाबूलाल राजपुरोहित, विक्रम पुरोहित, शिल्पा केकरे, विजय भद्रा, शरद पाटील आदी उपस्थित होते. विणकरांसाठी योजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी. राज्यातील विणकरांना मोफत वीज देण्यासह विणकरांच्या स्थगित केलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी अशी मागणी राज्य विणकर महामंडळ तसेच जिल्हा विणकर संघटनेने केली आहे. संबंधित विभागाचे सहसंचालक सत्यनारायण जगळूर तसेच हिस्कॉमचे अधिकारी विनोद करूर यांना याबाबतच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. महामेळावा खटल्याची सुनावणी लांबणीवर. वॅक्सिन डेपो मैदानावर 2021 मध्ये विनापरवाना महामेळावा घेतल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी लांबणीवर पडली आहे. टिळकवाडी पोलीस ठाण्यात मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यासह 29 जणांविरुद्ध फिर्याद दिली होती. या प्रकरणी 4थ्या JMFC न्यायालयात खटला सुरू आहे. गुरुवारच्या सुनावणीला काही संशयित गैरहजर राहिल्याने सुनावणी 13 डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली. या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी।
शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना मारुति गली बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड मारुति गल्ली बेळगावी, आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल रामदेव गल्ली बेळगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स खडे बाजार बेळगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स खडे बाजार बेळगावी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। वळूयात पुढील बातमीकडे। खानापूर नगरपंचायतीत गेल्या 25 वर्षापासून काम करत असलेल्या कामगारांना कायम करण्याची गरज आहे, परंतु त्यांना बाजूला सारून नवीन कामगारांना कायमस्वरूपी करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचे काम तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी हाती घेतले आहे। याबाबतची माहिती काही नगरसेवकांना मिळताच गुरुवारी सकाळी 12च्या दरम्यान नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक नारायण मयेकर, नगरसेवक रफिक वारीमणी, लक्ष्मण मादार, नारायण उगले, विनोद पाटील यांनी कामगारांची भेट घेऊन कामगारांकडून माहिती घेतली। यानंतर मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांना धारेवर धरले व त्यांच्याशी चर्चा करून संबंधित प्रस्ताव रद्दबातल करण्याची मागणी केली। कडोली मठात पुन्हा अन्नदानाला प्रारंभ। कडोलीतील दूरदुंडेश्वर विरक्त मठामध्ये अमावस्येनिमित्त अन्नदासोहाचे आयोजन करण्यात आले होते। गुरु बसवलिंग स्वामी आणि परिसरातील लिंगायत समाज यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले। त्यांच्याकडून प्रत्येक अमावस्येला अन्नदान करण्यात येत आहे। दिवाळीतील दर अमावस्येचे औचित्य साधून अन्नदान सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला। याचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेतला। उचगाव येथे रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन। युवकांना शिवाजी महाराजांचे विचार जोपासणे आवश्यक आहे। त्याने केलेले संस्कार आचरणात आणून प्रामाणिकपणा जोपासला पाहिजे। किल्ले उभारणीतून मुलांवर चांगले संस्कार होतात, असे मत महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी व्यक्त केले। येथील हनुमान युवक मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेल्या रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन मंत्री हेबाळकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। अध्यक्षस्थानी उचगाव ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा मथुरा तेरसे होत्या। पत्रकारांबद्दलच्या वक्तव्यावर लक्ष्मी हेबाळकर यांची दिलगिरी। महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे। या वक्तव्याचा निषेध करत पत्रकारांनी मंत्र्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। पक्षश्रेष्ठी विरोधात तक्रार करण्याचा ठराव पास केला होता। त्यावर व्यक्त होताना मंत्री हेबाळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। एका कार्यक्रमातील माझ्या भाषणामुळे बेळगावातील पत्रकार बांधव दुखावले गेले असतील तर मला माफ करा। मी तिथे इतर कोणत्याही हेतूने नाही तर सकारात्मक दृष्टिकोनातून बोलत होते, असे त्यांनी म्हटले आहे। अलारवाड चौकाच्या दुरुस्तीसाठी आंदोलन। अलारवाड चौकातील दुरुस्तीकडे प्रशासनाने 6 वर्षापासून दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी चौकाची दुरुस्ती करावी अशी मागणी करत मंगळवारी आंदोलन केले। यामध्ये हलगा ग्रामस्थ व जिजामाता महिला मंडळाच्या कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या। अलारवाड पुलाजवळ असलेल्या चौकाची 6 वर्षापासून दुरवस्था झाली आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। याचा फटका परिसरातील वाहनधारकांना बसत आहे। याची गंभीर दखल घेण्यात यावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे। अशोकनगरमधील समस्या निवारणाचा महापौरांचा आदेश। ड्रेनेज लाईन संदर्भातील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत महापौर शोभा सोमनाचे यांनी गुरुवारी अशोकनगर येथे भेट देऊन पाहणी केली। तसेच संबंधित समस्येचे तत्काळ निवारण करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला। शहरातील अशोकनगर येथील नागरिकांनी आपल्या भागातील ड्रेनेज लाईनमुळे स्थानिकांना होत असलेल्या त्रासाची माहिती दिली। त्यानंतर महापौरांनी समस्येची पाहणी करण्यासाठी थेट अशोकनगर गाठले। त्या ठिकाणी त्यांनी पाहणी करून दौरा करून ड्रेनेज लाईन समस्या जाणून घेतली। केएलई अभियांत्रिकीत आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न। केएलई तांत्रिक विद्यापीठ आणि डॉक्टर MS शेषगिरी कॉलेज यांच्या वतीने 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये विविध देशातील 100हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजन समिती अध्यक्ष डॉक्टर कृपा रासने यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली।
HSRP मुदतीमध्ये 17 फेब्रुवारीपर्यंत वाढ. सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स अनिवार्य असणार असून त्या बसवून घेण्याच्या अंतिम मुदतीत आणखीन 3 महिन्यांनी म्हणजे येत्या 17 फेब्रुवारी 2024 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वीची मुदत 17 नोव्हेंबर 2023 ही होती. वाढवण्यात आलेल्या अंतिम मुदतीची अधिकृत घोषणा सरकारकडून लवकरच केली जाईल, अशी माहिती वाहतूक मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिली. या संदर्भात सध्या न्यायालयीन प्रकरणे देखील सुरू आहेत. त्यामुळे मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. सुमन बापशेट यांचे निधन. मूळच्या वडगावच्या आणि सध्या पुणे येथील निवासी निवृत्त शिक्षिका श्रीमती सुमन रत्नाकर बापशेट वय वर्ष 84 यांचे गुरुवारी सकाळी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून आणि नातवंड्याचा परिवार आहे. विश्व भारत सेवा समितीच्या हिंदमाता हायस्कूल, शहापूर व विविध शाळात काम करून त्या 1998ला येळ्ळूर येथील शिवाजी विद्यालयामधून निवृत्त झाल्या होत्या. मनपाचे निवृत्त कर्मचारी अर्जुन देमट्टे यांचे निधन. गाडेमार्ग शहापूर येथील रहिवासी आणि बेळगाव महानगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी अर्जुन शेट्टप्पा देमट्टी वय 63 यांचे आज शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मनपाच्या आरोग्य विभागात अनेक वर्षे सेवा बजावल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 विवाहित मुले, विवाहित कन्या, 1 भाऊ असा परिवार आहे. याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.